चिकन काफ्रेल तर सगळ्यांनी खाल्लंच असतले पण केन्ना काफ्रेलाचे वेज वर्जन मशरूम काफ्रेल ट्राय केला. मशरूम काफ्रेल करपाक मेन इन्ग्रेडियंट मशरूमाच्या जाग्यार बटाटोय घेतले जाता. चिकनान करता जाल्यार चिकन घेयात. मशरूम डायरेक्ट पॅकेटांचे काढून बाउलान घालून घेतला. उदक आणि मीठ घालून मशरूम बरे धुवन घेवंक जाय. मिठाच्या उदकान मशरूम धुल्यार बरे क्लीन जाता आणि दट सगळो वयता. मशरूम बरे क्लीन जाल्ले आसा. आता हे मिठाचे उदक भायर उडोवन क्लीन उदकान 2-3 फावटी मशरूम बरे धुवन घेवंक जाय. धुवन घेतलेले मशरूम मसून कट करून 2 कुडके करून घेयात. मशरूम बारीक आसा जाल्यार कट करून नाकात, मोठे आसत जाल्यारूच कट करून घेवंक जाय. चवीनुसार मीठ आणि पाव चमचो हळद घालून हळद आणि मीठ मशरूमांक बरे आरते परते लावन 10 मिनटां मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. बटन मशरूमाच्या जाग्यार ऑयस्टर मशरूमय घेतल्या जाता. मशरूम मॅरिनेट जाता तोपर्यंत काफ्रेल मसालो करून घेवया. 1 चमचो जिरे, 5 लवंगां, 10-12 काळी मिरयां, 1 इंच तिखी, 2 वेलच्यो, 1 मसाल्याचे पान घालीत जाल्यार फ्लेवर एनहॅन्स जाता. 10-15 बारीक सोललेली लसूण, 1 इंच आलें, 2 हरवे मिरसांग्यो चड तीख आसा म्हूण 2च घेतल्या. तेलान फ्राय केल्लो 1 मिडियम सायज कांदो, तेल घाली नासतना डायरेक्ट गॅसीचेर वा चुलीचेर दवरून कांदो फ्राय केले जाता. पाव कप पुदिनाची पानां, 1.5 कप ओली कोथमीर, चवीनुसार मीठ, 1 चमचो साखर, अर्दो चमचो हळद आणि पाव कप गोवन विनिगर. हे सगळे इन्ग्रेडियंट्स ग्राइंडरार बरे बारीक वाटून घेवंक जाय. चड पातळ करून नाकात, बरे फायन आणि स्मूथ पेस्ट जावंक जाय. अशे तरेन फायन आणि स्मूथ पेस्ट जावंक जाय, चड पातळ जावंक जायना. मसाला रेडी आसा. आता काफ्रेल करून घेवया. मीठ आणि हळद लावन मॅरिनेट केल्ले मशरूम मातशे मऊ जाल्ले आसा. उदक सुटला जाल्यार उदक सेपरेट करून 2 चमचे काफ्रेल मसाला घालून घेवंक जाय. मसालो बरो मिक्स करून 10 मिनटां मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. तुमकां सी फूड आणि चिकन लायक आसा जाल्यार होच मसालो लावन चिकन काफ्रेल आणि सुंगटांचे काफ्रेल केले जाता. आता फुडलो प्रोसेस करपाक 3-4 चमचे तेल बरे कडकडीत गरम करून घेवंक जाय. तेल बरे गरम जातकीच मॅरिनेट केल्ले मशरूम तेलान घालून मिडियम फ्लेमीर बरे फ्राय करून घेवंक जाय. मसालो ड्राय जायसर मशरूम फ्राय करून घेवंक जाय. मशरूम ऑलरेडी सॉफ्ट जाल्ले आसा, फ्राय जावपाक चड टाइम लागचो ना. फ्राय केल्ले मशरूम एका प्लेटीन काढून घेवया. तेच पॅनान आनीक 4-5 चमचे तेल घालून तेल बरे गरम करून घेवंक जाय. 2 चमचे तोडायल्ली लसूण घालून लो फ्लेमीर लसणीचो रॉ अरोमा वचसर फ्राय करून घेवंक जाय. लसूण बरी फ्राय जातकीच बारीक चिल्ललो 1 मोठो कांदो घालून लो फ्लेमीर कांदो बरो ट्रान्सलंट जावन सॉफ्ट जायसर फ्राय करून घेवंक जाय. चड गोल्डन ब्राउन करपाची गरज ना. कांदो सॉफ्ट जातकीच वाटून घेतलेलो काफ्रेल मसाला फोडणेन घालून घेवंक जाय. काफ्रेल ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हेजो अंदाज घेवन उदक घालून घेयात. हांवें हांगा अर्दे कप उदक घालून घेतला. ग्रेव्ही चड पातळ आणि दाट आसूंक जायना. मिडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही आसूंक जाय. आता धाकणे धापून 10 मिनटां लो फ्लेमीर शिजोवन घेवंक जाय. मदीं मदीं धाकणे काढून धवळ मारून घेयात, नाजाल्यार ग्रेव्ही पोंदाक लागूंक शकता. काफ्रेल मसाल्याची ग्रेव्ही शिजोवन मातशी दाट जाल्ली आसा. अशेच तरेन थिकनेस आसूंक जाय. आता चवीनुसार मीठ घालून बरे मिक्स करून घेवंक जाय. मीठ मातशें कमीच घालात. काफ्रेल मसाल्यान मीठ आसा आणि मशरूम मॅरिनेट करतना मीठ घातला. मसाल्याचे तेल सेपरेट जाल्ले आसा म्हटल्यार मसालो बरो शिजलेलो आसा. आता फ्राय केल्ले मशरूम घालून काफ्रेल मसाल्यान बरे मिक्स करून घेवंक जाय. मशरूम घालतकूच ग्रेव्ही चड शिजोवपाची गरज ना. मशरूम आणि ग्रेव्ही ऑलरेडी शिजलेली आसा. धाकणे धापून लो फ्लेमीर 2 मिनटां शिजोवन घेयात. मशरूम काफ्रेल करता तशेंच चिकन आणि सुंगटांचे काफ्रेल करता. रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. गरम गरम मशरूम काफ्रेल पोळये वांगडा खावपाक खूप रुचीक लागता. मशरूम लायक आसा जाल्यार ही रेसिपी मुद्दम करून पळयात. तुमकां खूप आवडटली. बेगीनूच मेवळ्या. देव बरें करूं. मोग आसुनी.